मी डॉक्टर नाईक नवरे BS, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. आज आपण BA भाग 2 या वर्गासाठी सेमिस्टर 3 साठी पेपर 4 फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया भारताचा भूगोल याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये गेल्या वेळेला आपण भारताचे स्थान याचा अभ्यास केला. जगात भारताचं स्थान काय आहे, यामध्ये निरपेक्ष स्थान, सापेक्ष स्थान आणि डावपेचाच्या दृष्टीनं जे स्थान आहे, या सर्व स्थानांचा अभ्यास आपण गेल्या तासाला केलेला आहे. आज आपण त्याच्याच पुढचा भाग, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग म्हणजेच भारताची भूरचना, फिजिओग्राफी याचा अभ्यास करणार आहोत. भारताचे जे प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत हे 5 आहेत. भारताच्या भूरचनेत मोठी विविधता आढळते. येथे सर्व प्रकारची भूमिस्वरूपे आढळतात. यामध्ये पर्वत, पठारे, डोंगर, दऱ्या, खिंडी, टेकड्या, पठारे, मैदाने व किनारपट्टे यांचा समावेश होतो. भारताचा 29.3% भाग हा पर्वतीय आहे, 43% भाग हा मैदानी आहे व 27.7% भाग हा पठारे आहे. अशा प्रकारे विविध भूमिस्वरूपामुळे भारताची प्राकृतिक रचना ही वैशिष्ट्यपूर्ण बनलेली आहे. या ठिकाणी आपण भारताच्या नकाशाचा अभ्यास करीत आहोत. भारताच्या उत्तरेकडे ब्राऊन कलरमध्ये जो 1 नंबरचा भाग आहे, याला या ठिकाणी उत्तरेकडील हिमालय पर्वत असं म्हटलं जातं. भारताच्या उत्तरेकडे पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला हा जो प्रदेश आहे, हा जो भाग आहे, ह्याला हिमालय पर्वत या नावाने ओळखलं जातं. हा पहिला भाग झाला. त्यानंतर हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडे जो भाग आहे, त्याला सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणी हा भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा हा भाग आहे. त्यानंतर जो तिसरा घटक आहे, भारतीय द्वीपकल्प, त्यालाच भारतीय पठार असं म्हटलं जातं. हा भारतीय पठाराचा भाग आहे. भारताचे जे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग आहेत, यातला हा तिसरा घटक आहे, द्वीपकल्पीय, भारतीय द्वीपकल्पीय पठार. त्यानंतर जो चौथा भाग आहे, हा भारताच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. या भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये एक भारताची ही पूर्व किनारपट्टी आहे आणि ही भारताची पश्चिम किनारपट्टी आहे. आणि भारताचे जे प्रमुख प्राकृतिक जे 5 विभाग आहेत, त्यातला 5वा घटक आहे भारतीय बेटे. यामध्ये लक्षद्वीप बेटे आणि या ठिकाणी ही जी आहेत ही अंदमान निकोबार बेटे. भारताचे हे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. यामध्ये भारताची भूरचना अभ्यासत असताना भारताच्या भूरचनेमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. आपण आत्ताच पाहिलं की भारताचा 29% भाग हा पर्वतीय आहे, 43% भाग हा मैदानी आहे व 27.7% भाग हा पठारे आहे. अशा प्रकारे विविध भूमिस्वरूपामुळे भारताची जी रचना आहे ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली दिसून येते. या ठिकाणी भारताचे जे प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत, या प्राकृतिक विभागामध्ये जो पहिला घटक आहे, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. भारताच्या उत्तरेकडे आपण आत्ताच पाहिले की पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला जो हिमालय पर्वत आहे, या भारताच्या उत्तरेकडील संपूर्ण हिमालय पर्वतामध्ये लहान मोठ्या पर्वतांनी व्यापलेल्या रांगा आहेत. ह्या पर्वतरांगा पूर्व पश्चिम दिशेत पसरलेल्या आहेत. परंतु सिंधू व ब्रह्मपुत्र या नद्यामुळे ह्या पर्वतरांगा विभक्त झालेल्या आहेत. त्यामुळे या पर्वतरांगाचे हिमालय, पश्चिमेकडील पर्वत व पूर्वेकडील पर्वत असे वेगवेगळे 3 भाग पडतात. या ठिकाणी जो हिमालय आहे, या हिमालयाचा अभ्यास करत असताना हिमालय पूर्व पश्चिम दिशेत पसरला आहे. याचा विस्तार पश्चिमेस पामीरच्या घाटीपासून पूर्वेस आसामपर्यंत आहे.
हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी ही 2400 किलोमीटर असून त्यांची रुंदी जी आहे ही 200 ते 500 किलोमीटर आहे. काही ठिकाणी 200 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 300 आहे, त्यापेक्षा जास्त आहे, कमी आहे. ते 500 किलोमीटरपर्यंत हिमालयाची रुंदी आहे. पश्चिमेस याची रुंदी जास्त असून पूर्वेस ही रुंदी कमी कमी होत गेलेली आहे. हिमालयात ज्या पर्वतश्रेण्या आहेत, या पर्वतश्रेण्या 5 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या आहेत. हिमालय हा घडी पर्वत असून जगात सर्वात उंच आहे. याच पर्वतामध्ये जगातील सर्वात उंच शिखर आहे. याची सर्वसाधारण उंची हे 6000 मीटर आहे. या पर्वताची काही शिखरे फारच उंच असलेली दिसून येते. या हिमालयाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत. हिमालय हा अलीकडील काळातील निर्माण झालेला एक घडी पर्वत आहे. फोल्ड माउंटन असं त्याला म्हटलं जातं. या पर्वताची उत्पत्ती अल्पाईन कालखंडात झालेली आहे. सध्या हिमालय पर्वत ज्या ठिकाणी आहे तेथे एकेकाळी टेथिस नावाचा समुद्र होता. या समुद्राच्या उत्तरेस अंकारा म्हणजेच लॉरेशिया व दक्षिणेस गोंडवाना हे प्रदेश होते. अंकारा व गोंडवाना या दोन प्रदेशाच्या दरम्यान एक खोल अशी दरी होती. यालाच टेथिस समुद्र या नावाने संबोधले जात होते. टेथिस समुद्राला उत्तरेकडून व दक्षिणेकडून म्हणजेच अंकारा व गोंडवाना, लॉरेशिया आणि गोंडवाना या दोन्ही भूमीकडून अनेक नद्या येऊन मिळत होत्या. या नद्यांच्या संचयन कार्यामुळे कालांतराने हा टेथिस समुद्राचा तळ गाळाने भरून आला. बाह्य कारके, या बाह्य कारकामुळे भूपृष्ठाची झीज होऊन लॉरेशिया भूभागावरून आणि गोंडवाना भूभागावरून वाहून आणलेला सर्व पदार्थ या टेथिस समुद्रामध्ये साठले जात होते आणि यामुळं हजारो वर्ष या गाळाचं आणि इतर घटकांचं संचयन होऊन हा टेथिस समुद्राचा तळ गाळाने भरून आला. नंतर अंतर्गत घडामोडी होऊन लॉरेशिया प्रदेश व गोंडवाना प्रदेश एकमेकाकडे सरकले गेले. म्हणजेच अंकारा प्रदेश दक्षिणेकडे आणि गोंडवाना प्रदेश उत्तरेकडे सरकले. या प्रदेशाच्या सरकण्यामुळे टेथिस समुद्रामध्ये साठलेला जो गाळ होता, या समुद्रातील गाळाच्या थरावर दाब पडून हा दाब दोन्ही लॉरेशिया आणि गोंडवाना या प्रदेशाच्या दरम्यान दाबला गेला व हा गाळ उंच गेला आणि या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती झाली, असे या ठिकाणी भूगर्भशास्त्रज्ञाचे मत आहे. आज आपण या ठिकाणी भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग जे 5 आहेत, उत्तरेकडील हिमालय पर्वत, सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रेचे मैदान, भारतीय द्वीपकल्प, भारतीय किनारपट्टीचा प्रदेश आणि भारतीय बेटे याचा अभ्यास करत असताना जो पहिला घटक आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, यामध्ये हिमालय आणि याच हिमालयाची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास आपण आज या ठिकाणी केलेला आहे. थँक्यू.